यानंतर पुढे एक महत्त्वाची बातमी पाहूयात। एक प्रभाग एक जागा आणि एकाच वर्गातील 3 मित्र वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। दोस्तीत कुस्ती नाही म्हणत हे तिघेही खेळीमेळीमध्ये रिंगणात उतरलेत। भाजपकडून विराज करचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गिरीश ढोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश भारती अशी 3 मित्रांची नावे आहेत। एक वकील, दुसरा इंजिनियर आणि तिसरा उद्योजक आहे। तिघांची मैत्री राजकारणापलीकडची आहे। फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक पार पडतीये, तर प्रभाग 1 मधून तिघेही उमेदवार आहेत। तर मुंबईमध्ये भाजपचे नो रिस्क धोरण, विधानसभेच्या धर्तीवर मायक्रो घटकांच्या एकत्रीकरणासाठी भाजपचं प्लॅनिंग, छोट्या समाज घटकांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न, विविध समाज आणि संघटनांचे मेळावे घेत संवाद साधण्यावरती भर असेल। अनेक ठिकाणी अजितदादांचे एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अजितदादा तटकरेंची फडणवीसांसोबत काल रात्री साधारणतः तासभर बैठक झाली आहे। पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। युती नाही तिथे स्थानिक पातळीवर पवारांसोबत युतीचे संकेतही देण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली। अजित पवार, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची रात्री जवळपास 1 तास बैठक। राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र लढण्याबाबत बैठकीत भूमिका। पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती महापालिकेत राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत। मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची तयारी केल्याची माहिती। स्वतंत्र लढण्याच्या संदर्भात पुढील काही दिवसात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता। महापालिकेत कुठे कुठे युती होणार याची घोषणा नगर परिषद निकालानंतर होण्याची शक्यता। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी भाजप शिवसेनेसोबत प्राधान्यानं युती करणार, पण जिथे युती होणार नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि इतरांसोबत आघाडीची बोलणी करण्याचे संकेतही बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती। आमदार गजानन लवटे यांनी बजावला मतदानाचा अधिकार, तर अंजनगाव सुरजे या ठिकाणी आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा पणाला। गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात। गजानन लवटे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार। गजानन लवटेंनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, काय आवाहन करणार मतदारांना? तुम्ही देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। मी आमच्या अंजनगावमधील जनतेला नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यांना मी एवढंच आवाहन करतो की आपल्या मतदानाचा हक्क त्यांनी म्हणजे त्यांना हे करावं आणि मतदानाचा जो हक्क त्यांना लोकशाहीने दिलेला आहे, घटनेने दिलेला आहे, त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपलं मतदान वाया जाऊ नये या पद्धतीनं त्यांनी मतदान करावं आणि मतदानाचा हक्क त्यांनी आपला निभावलाच पाहिजे। मतदान हे त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे। प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे। स्वतः एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी प्रचाराला आले होते। दुसरीकडे तुमचा मुलगा या निवडणुकीच्या रिंगणात भविष्य आजमातोय। प्रतिष्ठेची काही मोठी प्रतिष्ठेची लढाई नाही आहे, मोठ्या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठेची लढाई होऊ शकते। बघू शकतो या ठिकाणी हे लवटे कुटुंब होतं। नुकताच यांनी या ठिकाणी मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अंजनगाव सुरजी।